छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सोमवारी दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत रायगाव तालुका जावळी जिल्हा सातारा या ठिकाणी विश्वव्यापी संत संमेलन व दर्शन महासन्मान सोहळा होत आहे। आणि विशेष बाब म्हणजे या सर्व सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी घेतलेली आहे त्या आपल्या पत्रकार क्षेत्राशी ज्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे असे दैनिक सांगवाचे संपादक घनश्याम छाबडा, तसेच ग्रामीण शिक्षक श्री देवीबाई नारायण छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ते चेअरमन आहेत। मित्रांनो, सांगायला अभिमान वाटतो की हे जे जगद्गुरू शंकराचार्य किंवा जे काही संत महंत जे येत आहेत त्यांना जगभर मान्यता आहे आणि यांच्या दर्शनासाठी खूप मोठा म्हणजे काय त्याला म्हणतात की नशीब लागतं। परंतु सुदैवाने रायगावच्या भूमीमध्ये या सर्व जे संत महंत किंवा जे काही धार्मिक गुरु येणार आहेत त्याचे दर्शन आपल्याला मिळावं आणि याची संधी सन्माननीय श्री घनश्याम छाबडा साहेबांनी केली, त्याबद्दल मी त्यांचे पहिले मनपूर्वक आभार मानतो। आणि या सर्व मी घनश्याम छाबडा, अध्यक्ष छाबडा शिक्षण संस्था रायगाव सातारा। असा आज्ञालय का अभिमान वाटतो तुमच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत आपण या सातारा जिल्ह्यातील रायगाव या ठिकाणी विश्वव्यापी संत संमेलन व दर्शन आशीर्वचन महान सोहळा 29 डिसेंबरला आयोजित केलेला आहे। या सोहळ्यामध्ये आपल्या भारतातून 60 गुरु येत आहेत। त्यामध्ये जगद्गुरू शंकराचार्यापासून धर्मगुरू, श्रीपद गुरु, आंतरराष्ट्रीय धर्माचार्य, कुंभमेळा समितीचे अध्यक्ष ब्रह्मऋषी बर्फानी महाराज बाबा येत आहे, काशी विद्वत परिषदेचे अध्यक्ष येत आहेत, संत तुकाराम महाराज संस्थांचे विश्वस्त संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचे विश्वस्त, हे सर्व मंडळी जे ज्यांना पदवी प्राप्त झालेली आहे, ज्यांनी आपल्या प्रवचनामध्ये प्रदीर्घ काळ व्याख्यान दिलेले आहे, ज्यांनी अध्यात्मामध्ये ज्यांनी स्वतःला पावन करून घेतलेलं आहे, असे सर्व गुरु आपल्याला लाभलेले आहेत। हे लाभण्यासाठी एक छोटासा प्रस्ताव आला होता काही 2-3 महिन्यापूर्वी की बाबा ह्या लोकांचं ह्या ठिकाणी आपण एक प्रवचन घेऊया, आणि ते संस्थेनं स्वीकारलं आणि त्याला अनुसरून हा दिवस आता जवळ आलेला आहे। त्याची तयारी पूर्ण आपल्या रायगाव कॅम्पसमध्ये झालेली आहे। त्या ठिकाणी या सगळ्यांचे आसन व्यवस्था करण्यात आलेली असून ते सगळ्यांना त्या ठिकाणी येऊन आपल्या समाजातील सर्व लोकांना आशीर्वाद देणार आहेत। आपण सर्वांनी त्या ठिकाणी हजर होऊन आशीर्वादाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्याचे काही प्रवचन असतील त्यावेळेमध्ये ते ऐकून झाल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। ते महाप्रसादाचा लाभसुद्धा सर्व सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जनतेनं घ्यावा असं मी आमच्या संस्थेच्या वतीनं सांगण्यासाठी आपल्यापुढे उभा आहे। आपण हे सर्व माझं कार्य येणाऱ्या संतांचा परिचय आपल्या माध्यमातून आपण सर्वांना द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो।